आणि आपण जर बघितलं तर त्याने पहिल्याच चेंडूवरती एक बर्थडे गिफ्ट दिलं असं म्हणावं लागेल. थोडंसं शॉर्ट लेन डिलिव्हरी टाकली होती या चेंडूवरती. आपण पाहतोय पडालपाडा संघाच्या माध्यमातून. हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा रॉंग सिलेक्शन. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. चेंडू होता ऑफस्टमचा. चेंडू खेळायचा प्रयत्न केला ऑन साईडला आणि या ठिकाणी टॉपच लागला. यष्टीरक्षकाची कुठलीच चूक नाहीये. फलंदाज बाद संतोष. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलंय त्या प्रत्येक देणगीदाराचे आपण आभार मानतोय. मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफीज आल्यात आदरणीय सन्माननीय डॅशिंग पर्सनॅलिटी स्मिथ हास्य नेहमी तोंडावरती असलेले आमचे श्री नौशादादा कमलाकर पागी यांच्या माध्यमातून ह्या मोमेंटोज आपल्याला आलेले आहेत. त्याबद्दल आम्ही नौशादादा पागी यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. नव्यानं फलंदाजीला मैदानामध्ये आलाय अक्षय कोठावले. अक्षय कोठावले याला आपण जर बघितलं तर नक्कीच एक जबरदस्त फलंदाज आहे आणि त्याच्या जोडीला आहे योगेश. 2 चेंडूमध्ये 1 बाद 4 अशी धावसंख्या धावफलकावरती लागले स्वरा 11 टायगर स्पोर्ट विपाडा संघाची. शॉट सिलेक्ट केला होता. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र ऑफसाईडचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मात्र मी म्हणेन इथे धावफलक हालता ठेवावा लागेल. सिंगल डबल ट्रिपल धावा ह्या घ्याव्या लागतील. तेव्हा कुठे समोरच्या संघाला तुम्ही एक चांगलं लक्ष देऊ शकता. कारण की आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी अगोदरच्या मॅचमध्ये टाकली होती ती म्हणजेच पलाटपाडा संघाने सुपर बॉलिंग केली होती. एज लागलाय आणि अजून एक गड्याचं पतन. मी म्हटलं होतं की चांगली गोलंदाजी आहे आणि या गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर नक्कीच धार बघायला मिळते. फलंदाज बाद झालाय अक्षय कोठावले. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी दुसरं पारितोषिक जे आहे ते टी शर्ट्स आहेत. श्री मोहन तात्या मस्के अध्यक्ष बहुजन विकास आघाडी वागरालपाडा विभाग यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. तर मोहनदादा मस्के यांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. त्यानंतर सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेले आहेत. नितीनदादा बोवर माथाडी कामगार राजावळी विभाग अध्यक्ष त्यांचे सुद्धा आपण खूप खूप आभार मानूया. कारण की त्याने सुद्धा सन्मान चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिले आणि अतिशय आकर्षक सन्मान चिन्ह आहेत. त्यानंतर टीमला टी शर्ट दिले गेलेले आहेत. सौजन्य आहे कैलास काशीनाथ वर्गना म्हणजेच कैलासदादांच्या माध्यमातून टी शर्ट ह्या आयोजकांच्या टीमसाठी गेलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. चेंडू पडल्याच्यानंतर खाली राहिला होता. मी म्हणेन इथे खराब फलंदाजी करतोय की काय टायगर स्पोर्ट्स हा संघ. ज्याने मॅन ऑफ द मॅच खेळलाय त्याला तुम्ही नॉन स्ट्राईक एंडवरती उभं केलं आहे आणि इथे आपण पाहतोय की नव्यानं आलेला फलंदाज जो आहे तो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर करत असताना आकाश ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. धाव फलक आपण पाहू शकतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद फक्त 4 धावा. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय संतोष कोम बाद झाल्याच्या नंतर आपण पाहिलं की धावसंख्या येणं थांबलं गेलं. मैदानामध्ये आय थिंक पाण्याची गरज आहे. धावफलक आपण पाहू शकतात. धावफलकावरती फक्त 4 धावा धावफलकावरती लागल्यात. आपल्याला पाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे ते म्हणजेच चंदन सिद्दीकी रिलायबल टाउनशिपचे अध्यक्ष आहेत आणि चंदन सिद्दीकी दादांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी आपल्याला लाभलेले आहे. त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. श्री शशिकांतजी हरेश्वर पाटील दादांच्या माध्यमातून या आयोजनासाठी मोलाचं आर्थिक सहकार्य ₹2,500 आपल्याला लाभले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. त्यानंतर आदरणीय सन्मान्य राजेश जयश्री मदन तुंबडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम ₹5,000 भरीव देणगी आली. त्याबद्दल श्री राजेश जयश्री मदन तुंबडा दादांचे सुद्धा आपण खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ती गाडीची लाईट जी आहे ती गाडीची लाईट बंद करायची आहे. मला वाटते श्रद्धांजली चषक
शॉर्ट पेज बॉल हवेबंदीच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी झेल संतोष टोकरे होते. त्यांच्या इथे डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. एक जीवदान मिळालं योगेश याला. मी म्हणेन इकडनं काही ना काही चांगल्या धावसंख्येच्या बाजूने जावं लागेल. आदरणीय सन्मान्य विठ्ठल बालचंद्र चव्हाण दादांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल विठ्ठल चव्हाण दादांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करतोय. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. इथे बघा तुम्हाला अजून तरी 6 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 6 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट शॉट अंपुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार बाय प्रेम जाधव. प्रेम जाधव याच्या बॅटमधनं आलेला हा उत्कृष्ट दर्जेदार पूल बघायला मिळाला. बघा पूल खेळताना जो नॅचरल अँगल तयार होतो, व्ही तयार होतो, समोर मागचा पाय सरळ, त्यानंतर थोडासा डावा पाय जो होता लाईनच्या बाहेर निघून रूम बनवला गेला, खेचला गेला, तो म्हणजेच प्रेम जाधव याने. आणि जबरदस्त फटका बघा कशा पद्धतीने उचलला. चेंडू पडल्याच्या नंतर थोडीसा बाउन्स होता, मिडल ऑफ द बॅट झालाय. रोहित शर्माची आठवण झाली या फटक्यानं. काय जबरदस्त क्रिकेट खेळलं जात आहे प्रेम याच्या माध्यमातून या चेंडूवरती. धाव संख्या भरभराटीने वाढते. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मी नेहमी म्हणतो समालोचनामध्ये हर दिन दसरा नाही होता, हर दिन दिवाळी नाही होती. एक मोठा फटका लागल्याच्या नंतर त्याच फटक्याच्या बाजूने जाणारा नक्कीच आपण पाहतो की मागील फटक्याचा चेंडू जर पाहिला तर त्याची हाईट बघा, या चेंडूची हाईट बघा कशा पद्धतीनं ही हाईट या ठिकाणी कमी होती. अगोदरचा हाईट थोडीशी जास्त होती, छातीच्या लेवलची हाईट होती. आताची हाईट आपण जर पाहिली तर कमरेच्या खालचा चेंडू होता. त्यामुळे आपण पाहतोय की फलंदाज फसला गेलाय. पुन्हा एकदा अजय पुललँड डिलिव्हरी खेळलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्त गलदस्तक, चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. सुपर बॅटिंग करतोय हा फलंदाज. बघा थोडासा फुललँड डिलिव्हरी होती, परफेक्ट यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, मात्र आपण पाहतोय की इथे थोडासा फुल टॉस चेंडू गेला, डोक्यामध्ये थोडासा नक्कीच या ठिकाणी बाक आला आणि आपण पाहतोय की इथे प्रेम जाधव याने या चेंडूला जबरदस्त खेळला गेला. काय जबरदस्त प्लेसमेंट बघायला मिळाली. बॅट सुद्धा खाली थोडीफार लागली असावी. ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जातो चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. आय थिंक त्या ठिकाणी किशोर आहे. एकच धाव मिळाली. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 18 या धावा संख्येवरती. 3 षटकांचा हा मॅच आहे. 2 षटक, दुसरा षटक या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाचे 5 चेंडू टाकून झालेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिला तर 4 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये मोठे 2 फटके आलेत आणि योगेश जो की मागील मॅचचा हिरो ठरला होता तो मैदानाच्या आतमध्ये आता मात्र स्ट्राईकवरती आहे. सामना करेल अजय बरफ याचा. अजयला आपण पाहिलं तर नक्कीच अजय याने आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 14 धावा या खर्च केल्यात. फुल टॉस डिलिव्हरी होती, सरळ आनंद कार्पेट काढला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. या 2 धावा मिळतील. बघा बेसिक क्रिकेटचं फार महत्त्वाचं आहे. बेसिक गोष्टी जर आपण पाहिल्या तर नक्कीच फुटवर्क असेल किंवा मग रनिंग बिटवीन द विकेट असेल, शॉट सिलेक्ट करणं असेल किंवा मग चेंडूच्या मेरिटवरती खेळणं असेल, हे या ठिकाणी बघायला मिळतं आहे. मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख बघायला मिळाले. आणि हा यानंतर आपण टॉसच्या बाजूने वळणार आहोत. ते म्हणजे 2 संघ असतील. एका बाजूला असेल तो म्हणजेच आई गावदे स्पोर्ट्स पोमन राहुल अंधेऱ्याचा संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल पानखांडा स्पोर्ट्स पानखांडा ए, मला वाटतं किरण केणेचा संघ आहे. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये एक तगडी लढत अजून एक बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच गावदे स्पोर्ट्स पोमन आणि पानखांडा स्पोर्ट्स पानखांडा, आणि त्याच्यानंतर जय गणेश गवलीपाडा आणि गावदे स्पोर्ट्स देवदल असा मॅच, शेवटचा मॅच पहिल्या फेरीचा बघायला मिळणार आहे. महेंद्र कांबळे आलेत बॉलिंग मार्कवरती. 1 मिनिट अगोदर षटक पूर्ण झालं दुसरं. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे कोण, कालूराम ठोकरे मला वाटते त्या ठिकाणी आहेत.
आणि दुसऱ्या धावेसाठी खराब थ्रो मी म्हणेन. अगोदर थांबला होता. अगोदर थ्रो जर केला असता तर कदाचित या ठिकाणी एक धाव वाचवता आली असती. यस, यष्टीरक्षक सांगतोय की स्ट्राईक एंडवरती थ्रो येणं गरजेचा होता. अजय बरफ त्या ठिकाणी आहे कीच जोश आणि होश दोन्ही गोष्टी ठिकाणावरती असायला हव्यात. धावसंख्या आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 22. महेंद्र कांबडी ज्याने अतिशय चांगलं क्रिकेट अगोदरच्या मॅचमध्ये दाखवलंय, अनुभवाचा वापर केलाय. या मॅचमध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, तो म्हणजेच प्रेम जाधव यांच्या माध्यमातून. बघा आजकालचं क्रिकेट जर आपण पाहिलं किंवा मग एशियन खेळाडूंना पाहिलं, फलंदाजांना जर पाहिलं तर ऑन साईडला खेळणं जास्त पसंत करतात. ताकदीचा वापर जास्त केला जातोय. जरी टायमिंग असेल तसं ऑन साईडला जास्त केली जाते. मात्र जर आपण पाहतोय की प्रत्येकजण तिथे सक्सेसफुल ठरत नसतो. द ग्रेट सचिन तेंडुलकर सरांची जर आपण बॅटिंग पाहिली असेल तर चारही बाजूनं सरळ बॅटचा उत्कृष्ट वापर त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी केलेला दिसत नाहीये. इथे मात्र आपण पाहिला, इथे पुल केलाय, सक्सेसफुल केलाय. धावफलक 6 न वाढेल 29. थँक्यू डीजे. पिक्चरचं नाव आहे शोले आणि ते मात्र शोले बरसवत असताना इथे योगेश माळी द ग्रेट बॉलर ऑफ टिवरी. या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुनील दादांचं आगमन या ठिकाणी होतंय. सुनील कोल्हादादांना कोण विसरणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता तर काय घडतंय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जाईल का. मात्र 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काय मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय संतोष यांच्या माध्यमातून. 2 धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. बऱ्याच दिवसानंतर सुनील दादांना या ठिकाणी आपण पाहतोय. टिवरी संघाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण त्याला नेहमी या क्रिकेट विश्वामध्ये पाहिलंय. अगोबा टिवरी असेल किंवा मग इतर संघ असतील. या ठिकाणी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नाही, इथे वर न गेला चेंडू. अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा. षटकार आलाय. षटकारण्याची धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती. मागील यस थँक्यू डीजे. मागील मला वाटतं मॅचचा स्कोर जर बघितला तर आय थिंक 37 होता. 38 होता 4 षटकांमध्ये. इथे 3 षटकांमध्ये 37 धावा आतापर्यंत लागली. मला वाटतं एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. ओहो हो हो, या ठिकाणी कशा पद्धतीने धावा मिळेल. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. चला आपण जाऊया. या ठिकाणी टॉसच्या बाजूनं मात्र विनंती केली जाते कोणाला. कीर्ती कुमार डुकले राजावळी यांना आमंत्रण आहे. आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन दादा आपण आसनस्थ व्हावं. द ग्रेट बॉलर ऑफ टिवरी सुनील दादा कोला यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांना आपण आमंत्रित करूया. चला दोन्ही संघ कर्णधार. एका बाजूने आपण पाहतोय पानखांडा स्पोर्ट्स पानखांडा ए आणि दुसऱ्या बाजूने गावदे स्पोर्ट्स पोमन. आदरणीय सन्माननीय सुनीलजी कोल्हे साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. हितेश लवकर यायचं आहे. पोमन संघाचा कॉल असेल. हेड असा कॉल आहे.
आणि हेड आलेला आहे. साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. पुमण संघाने टॉस जिंकलेला आहे. हितेश, टॉस जिंकल्याने निर्णय काय असेल? शतरक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आता आजचा 5वा दिवस आहे. 4 दिवस सलग तो सामने पाहिले असतील. काय विचार करून काय स्ट्रॅटेजी करून शतरक्षण स्वीकारलं तुम्ही? हो. नक्कीच 2 दिवस मला वाटते राहुल अंदर होते, त्यांनी सुद्धा आराखडा घेतला असेल ग्राउंडचा आणि किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 30 ते 35. म्हणजे आज चांगली बॉलिंग लाईन करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही. आणि कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील या मॅचमध्ये? राहुल आहे, विशाल आहे, हेमंत आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. पानखंडाकडे आपण वळूया. जर तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? शतरक्षण. मात्र तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्या संघाकडून? 40 ते 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुम्हाला एक प्रश्न विचारेन मी की ही स्पर्धा नाईट स्पर्धा आपल्या समाजातील आपल्या असोसिएशनमधील पहिली स्पर्धा आहे आणि कसं वाटते या स्पर्धेसाठी? चांगलं आयोजन नियोजन चांगलं केलेलं आहे आणि पहिलीच स्पर्धा आहे, एकदम छान जाईल. नक्कीच. आणि तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की पोमन संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले पानखंडा ए संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा सुरुवात होईल. तोपर्यंत आपण चालू असलेल्या सामन्यामध्ये वळूया. तिकडे सज्ज असतील आमच्या साथी समाजिक मित्र सागरजी माळी सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला आपण पाहतोय बद्दे बॉय बॉलिंगला आलाय. बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकले नाही, मात्र बॉलिंगमध्ये कशा पद्धतीनं काम करेल पाहणं गरजेचं आहे. महेंद्र कांबळे आणि आकाश टोकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संतोष कोम आलेत बॉलिंग मार्कवरती. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. 39 लक्ष ना रे. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली होती. पहिला चेंडू पुढे टाकला गेला. महेंद्र कांबळे आणि संतोष कोम बऱ्याच वेळा या मोसममध्ये आमने सामने आले असतील, कारण आपण जर बघितलं तर कॉमन क्रिकेट असोसिएशन असेल किंवा मग कॉमन प्रीमियर लीग असेल आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन असेल, भरपूर क्रिकेट हे क्रिकेटर खेळतात. त्यामुळं भरपूर वेळा एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून कधी सहकारी म्हणून एकमेकांच्या जोडीला खेळताना आपल्याला बघायला मिळतात. सुपर्ब शॉट मात्र शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. काय घडतंय काय बिघडतंय? हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडा थांबला होता. शतरक्षक त्या ठिकाणी मला वाटते प्रेम जाधव जर थांबला नसता तर कदाचित या ठिकाणी थोडा वेगानं चेंडू फेकता आला असता. मात्र थोडासा अंदाज घेतला. शतरक्षण अतिशय सुरेख झालाय, पाहणं गरजेचं. मात्र महेंद्र कांबळे याला माहिती आहे की जी चूक खोलांडे संघाने केली अगोदर सिंगल डबल घेतल्या नव्हत्या, ते आता आपल्याला करून जमणार नाही आहे. चेस करताना इथनं एक सामना जिंकता की लगेच तुम्ही तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करता, फार महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलो की बेसिक फार महत्त्वाचं आहे क्रिकेट विश्वामध्ये. हो, थोड्या अंतराने वाचलाय महेंद्र सुद्धा. बघा त्या ठिकाणी थोडासा अचंबित झालाय का बॅटला लागला कसा नाही फटका, आणि गोलंदाज सांगतोय की स्टंपला कसा लागला नाही. प्रश्नचिन्ह दोघांच्या डोक्यावरती आहे, तोंडावरती आहे. आणि बघा फलंदाजाला वाटते की मी चुकलो आणि गोलंदाजाला वाटतोय की मी यष्ट्यांवरती वेध घेण्यासाठी चुकलो. मात्र चुकले दोघेही. बघा आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला सरप्राईज मिळतात आणि हा सरप्राईज चेंडू होता आणि सरप्राईज शॉट होता. हा कॉन्टेस्ट आहे, ही लढत आहे, ही एक सामना जबरदस्त आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना आठवणीमध्ये राहणारा सामना नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. हो, चेंडू पडला, चेंडू खाली राहिला होता. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. महेंद्र सारख्या चांगल्या फलंदाजाला या ठिकाणी डॉट चेंडू करणं नक्कीच मोठी गोष्ट आहे मी म्हणेन. कारण की महेंद्र कांबळे याच्याकडे क्रिकेटचा जो अनुभव आहे तो नक्कीच दांडगा अनुभव आहे आणि हा त्याचा आवडता शॉट आहे. तो तिकडनं चांगला उचलतो आणि काव करणारा मिडविकेटला जबरदस्त खेळतो. तर त्याला बीट केले संतोष कोम याने. आतापर्यंत 2 धावा या धावफलकावरती लागल्यात. रॉबिन उत्तमाचा स्टाईलनं खेळाय चेंडूला, पद्धत आली ते केलाय, फुल टॉस घेतलाय चेंडूला आणि पाठवलाय 6 धावांसाठी षटकार.
थैंक यू डीजे, क्या बात है. बस आज की रात आहे. कोण आहे का माहिती नाही, पण आज रात एक संघासाठी कोणासाठी तरी आजची ही रात्र नक्कीच आपल्याला यादगार बघायला मिळेल. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही, इथे अंदाज चुकलाय आणि 4 धावा गेल्यात. हा झेल असू शकला असता, मात्र जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. आला चौकार, धावसंख्या 12. थँक्यू डीजे. अजून सुद्धा 12 चेंडू, 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. आता प्रेम जाधव आलाय आणि प्रेम आणि योगेश यांना मागे ठेवलं होतं संतोषाने. त्याला माहिती आहे की माझ्या या षटकामध्ये ज्या धावा जातील त्यापेक्षा तरी नक्कीच कमी धावा जातील प्रेम याच्या त्या गोलंदाजीमध्ये. माझं जसं म्हटलं जातं ना की इतिहास लिखने के लिए कलम नाही, हौसले की जरूरत होते. इथे हौसला, ज्याला सामना जिंकायचा आहे त्याला बुलंद ठेवावा लागेल. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली जितेंद्र माळी आलेत आणि या ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय आकाश. क्या बात आहे डीजे. रात्रीचा मुले मिक्सअप करून ते दोन्ही नमक हलाल या सिनेमातले होते, मात्र त्यांनी सांगितलं की थोडीशी तो पिली आहे. मात्र नव्यानं आलाय फलंदाज. हवेमध्ये खेळलाय चेंडूला, पुन्हा एकदा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जातोय. इथे माझा प्रयत्न आटोकाट होता, पाहणं गरजेचं आहे. महेंद्र स्ट्राईक वरती आलाय आणि अजय याचा थोडक्यात विकेट या ठिकाणी आपण जर पाहिला तर नक्कीच वाचला असं म्हणावं लागेल. कारण की कृष्णा मागे होता, संतोष मागे होता. संतोष थोडासा अनफिट आहे आणि आपण पाहतोय की प्रेम जाधव चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. कदाचित या ठिकाणी अजित माळी असता तर आम्हाला एक चांगले सूर बघायला मिळाली असते. क्या बात आहे. हे डेडिकेशन फार महत्वाचं आहे, हे डेडिकेशन फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. मात्र डेडिकेशन आहे अजयचं, डेडिकेशन आहे महेंद्रचं आणि आता डेडिकेशन कसं दाखवत आहे प्रेम जाधव हे पाहणं गरजेचं आहे. राऊंड द विकेट. थोडासा रनअपमध्ये बिघाड झालाय. पुन्हा एकदा हे विमान टेक ऑफ करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आपल्या रनवरती पोझिशनमध्ये जाताना दिसतंय. महेंद्र याचं फटक्याचं 6 धावांचं विमान उडेल की मग त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल प्रेम जाधव. काय घडलंय इथे? फसवलं गेलंय. डबल माइंड झाला होता फलंदाज. महेंद्र कांबळीला पाहायला मिळते आपल्याला. बघा रिप्लेच्या माध्यमातून कसं दर्शवलं जात आहे. बघा थोडा शॉट सिलेक्ट केला होता, मात्र नंतर बॅट चेंडूच्या लाईन मधनं बाहेर काढण्याच्या नादामध्ये चेंडू बॅट चाटून गेला आणि बाकीचं काम साईनाथ भोरे कमावलं. हे नक्कीच विकेट.
थँक्यू डीजे. चला यानंतर ज्या संघाचा मॅच आहे त्या संघाने सज्ज राहायचं आहे. जसं म्हटलं जातं ना की पुन्हा एकदा म्हणेन कि इतिहास लिखने के लिए कलम की नहीं दोस्तों, हौसलों की जरूरत होती है. आणि प्रेम जाधव आपला हौसला दाखवतोय. एक मोठा फलंदाज त्याने आत्ता मात्र तंबूच्या रस्त्याला लावलाय. प्रवीण आलाय. तुम्ही क्रिकेट टेनिस विश्वामध्ये कोणालाही अंडर एस्टिमेट करून जमत नाहीये. कालच्या दिवसामध्ये 5-6 नंबरवरती आलेला फलंदाज सुद्धा एका षटकामध्ये 22 धावा मारून जात होता. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही कोणालाही अंडर एस्टिमेट करू शकत नाही, कोणालाही गृहीत धरू शकत नाहीयेत. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं दयानंद पांगे हा खेळाडू आला होता जवळजवळ 5 का 6 क्रमांकावरती आणि मला वाटतं 7व्या क्रमांकावरती आणि त्याने एका षटकामध्ये 22 धावा तब्बल कुठल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजाने कुठल्याही फलंदाजाला अंडर एस्टिमेट करून जमणार नाही आहेत. अजून सुद्धा हा काय फटका खेळलाय. मात्र शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचलेल फेकेल संतोष कोम त्या ठिकाणी आहे. स्वतः डीप कव्हर क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षण करताना. धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावा. किती चेंडू किती धावांची गरज असेल तर 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. एक मोठा फटका जर लागला तर सामन्यामध्ये रंगत वाढताना दिसेल. पाहणं गरजेचं आहे. मात्र तो मोठा फटका येईल का की मग एखादा विकेट येईल या कठीण प्रसंगी. अष्टविनायक पलाटपाडा विरुद्ध स्वरा 11 टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. मी म्हणेन एका चौकार किंवा षटकाराची गरज आहे ती म्हणजेच पलाटपाडा संघाला आणि तो घेणं गरजेचं आहे. मात्र प्रेम याने पूर्णपणे बांधून ठेवलाय या गोलंदाजांना. आलाय मोठा फटका आलाय मिडल ऑफ द बॅट. या ठिकाणी काव कॉर्नरचं क्षेत्र क्लिअर केलं गेलं. हा आलाय षटकार. क्या बात है, क्या बात है. इथे आपण पाहतोय जबरदस्त काम केलं जाते फलंदाजच्या माध्यमातून. सामन्यामध्ये रंगत वाढली आहे आणि वाढली का तर जसं म्हटलं जातं ना की पुढील चांगल्या आयुष्यासाठी सुरुवातीला किंवा मग पुढील भविष्यातील चांगल्या आयुष्यासाठी वर्तमानमध्ये कडवे घोट हे घ्यावे लागतात. त्यामुळं येणारा जीवन येणारं आयुष्य हे गोड होत असतं. हेच या ठिकाणी बघायला मिळतंय. थोडासा मोठा फटका खेळण्याचा रिस्क घेतला गेला अजयच्या माध्यमातून आणि आपण पाहू शकतो इथे मात्र काय घडतंय तर नक्कीच षटकार आल्याच्या नंतर 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज ही धाव फलकावरती अजून सुद्धा बघायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. मी म्हटलं होतं या ठिकाणी की हा जो गोलंदाज आहे तो गोलंदाज अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी आहे पलाटपाडा संघाचा. थोडासा टेन्शनमध्ये आला होता आणि नंतर षटकार लागल्याच्या नंतर रिलॅक्स झाल्याच्या नंतर असं त्याला वाटलं की सामन्यामध्ये आलोय. मात्र हा चेंडू बघून तो नाराज झाला असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. अजून एक चांगला चेंडू. परफेक्ट टप्पा पकडलाय आणि जसं म्हटलं जातं की बेसिक फार महत्वाचं आहे क्रिकेट विश्वामध्ये. बेसिक वरती काम करत असताना योगेश माळी जबरदस्त काम या गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडू 4 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. जबरदस्त रंगतदार स्थिती आणि या ठिकाणी आपण पाहतोय या नगरसेविका चषकामध्ये चाललेली ही उत्कृष्ट लढत. सुनील दादांच्या माध्यमातून पारितोषिक लागलाय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा. सुनील कोलादादांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय. या ठिकाणी आपण पाहू शकतो अक्षय आहे. अक्षय आणि अजित हे 2 खेळाडू असे आहेत की त्यांना थोडासा अपुरा झेल असला तर आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळत असतं. मात्र
त्यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर संतोष खोम याला तैनात केलाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. सुनील दादा कोला यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा ही ऑफर लागलेली आहे. आपल्याकडे या ठिकाणी जमा केलेले आहेत पैसे. दरम्यान पाहणं गरजेचं आहे किती धावा मिळतील. चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावांची गरज आहे ती 18. इथे थोडासा नाराज होईल पलटपाडा संघ. पारितोषिक सुद्धा होतं आणि संघाला गरज सुद्धा होती. मात्र योगेश 2 षटकार अजून मारले तरी सुद्धा 1000 रुपये दिले जातील. आदरणीय सन्मान्य सुनीलदादा कोल्हा यांच्या माध्यमातून. सुनील कोल्हा यांचा विचार केला तर त्यांच्या सदीचे ते उत्कृष्ट गोलंदाज आहेत हे विसरून जमणार नाहीये. हवेमध्ये खेळला चेंडूला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. इथे थोडंसं असं वाटलं होतं की काहीतरी चांगला क्षेत्ररक्षण किंवा डाय बघायला मिळेल. मात्र थोडंसं शांत राहणं पसंत केलं अक्षय याने. 1 षटकार अजून आला. एक जरी षटकार आला तरी सुद्धा 500 रुपये दिले जातील. क्या बात आहे सुनील दादा. गोलंदाजी गोलंदाजी. सुनील कोल्हा यांना माहिती आहे की हा गोलंदाज माझ्या शैलीचा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला बघून त्यांना आठवण आली असेल स्वतःच्या त्या गोलंदाजीची. योगेश याने जबरदस्त काम केलं या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच असेल या मॅचचा कोण ठरेल तर आपण पाहतोय मॅच समरी दाखवली जाते. मॅच समरी दाखवली जाते बघा. टायगर स्पोर्ट्स वेपाडा आणि अष्टविनायक पलटपाडा या संघाची.